अशी छोले चाट तयार करणार आहोत, ते पण अजिबात तेलाचा वापर न करता एअर फ्रायमध्ये तयार करूया। त्याच्यासाठी इथे मी रात्रभर छोले भिजवून घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर एक मोठा बटाटा ठेवायचा, भरपूर पाणी घालायचं आणि कुकरला साधारण 3 ते 4 शिट्ट्यात मऊसूत असे आपले छोले तयार होतात। बघा, एक तुम्हाला दाबून दाखवते किती मऊ झालेला आहे। आता मॅशरने मॅश करून घ्या किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेतलं हे तरी देखील चालेल। एक बटाटा घेतलाय, तो सुद्धा घालून घेऊया आणि मस्त कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे। तुम्ही डाळीचं पीठ देखील वापरू शकता। त्याच्यानंतर 1 वाटी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची। गरजेनुसार सगळे लाल तिखट, धना पावडर, चवीपुरतं मीठ, सगळ्या मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा जिरे घालायचे आणि पोटाला बाधू नये याच्यासाठी 1 चमचा ओवा सुद्धा घालायचा, म्हणजे डायजेशन व्यवस्थित होतात हे बटाटे आणि छोले। त्याच्यानंतर हव्या त्या आकारात तुम्ही टिक्की तयार करून घेऊ शकता। हवं असल्यास वरनं थोडीशी तीळ घातली तरी चालेल, म्हणजे अजून पौष्टिक होतील। त्याच्यानंतर एअर फ्राय घ्यायचं। एअर फ्रायला पूर्णपणे तेलाने ग्रीस करून घेतलं। त्याच्यानंतर तयार करून घेतलेली टिक्की ठेवून द्यायची, तेलाने वरनं ग्रीस करून घ्यायची। हवं असल्यास तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून सुद्धा घेऊ शकता। आता एअर फ्रायमध्ये 15 ते 20 मिनिटं 180 ते 200 डिग्रीवरती अलटून पलटून हे आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। अजून कुरकुरीत आवडत असल्यास तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल। मस्त असं हाताने हे थोडंसं दाबून घ्यायचं आणि मस्त थंडगार फेटून घेतलेलं दही, ग्रीन चटणी, रेड चटणी घालून घ्यायचं। त्याच्यानंतर कांदा घ्यायचा असा मोठा उभा चिरून, छान लागतो याच्यात चवीला। त्याच्यानंतर डाळिंबाच्या बिया घालायचं असल्यास शेव घालायची बारीक। त्याच्यानंतर परत दही, ग्रीन चटणी, रेड चटणी आणि मस्त अशी चाट